त्यानिमित्ताने सर्वात पहिला प्रश्न म्हणजे तुमचं बालपण, शिक्षण आणि घरचं वातावरण याविषयीची थोडीशी माहिती. अच्छा, मी माझा जन्म अकोल्याला झाला 7 जानेवारी 1956 रोजी सकाळी 6 वाजता. अकोल्याला महिलांचं जे सामान्य रुग्णालय आहे, सरकारी दवाखाना ज्याला आपण म्हणतो, आणि वर्धेला जसं आहे, तर त्या सरकारी दवाखान्यात, महिलांच्या सरकारी दवाखान्यात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची. वडील वेगवेगळे व्यवसाय करायचे आणि ते व्यवसाय भरभराटीला आले की बंद व्हायचे. त्याला अनेक कारणं आहेत, त्याची चर्चा पांगुळवाडा कादंबरीमध्ये आहे, तुम्ही वाचलीच आहे. तर पांगुळवाडामध्ये जे बालपण आहे, कॉलेजचं जे जीवन आहे, ते 100% खरं मानायचं काही कारण नाही. कादंबरीच मानायची पांगुळवाडा, पण त्यातले बरेचसे अनुभव हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. पण कसं असतं की लेखनामध्ये अनुभव येत असताना ते कलात्मक पातळीवर येतात. म्हणजे जशी लेखनाची गरज आहे, कलेची गरज आहे, त्याप्रमाणे अनुभवाचं रूपांतर होत असतं. मग काही कल्पनेचं मिश्रण येतं, काही पाहिलेल्या गोष्टींचं मिश्रण येतं. अशा सर्व अनुभवातून ती कलाकृती, अनुभवाच्या रूपांतरणातून कलाकृती घडत राहते. तर त्यामधले बरेचसे अनुभव माझे स्वतःचेच अनुभव आहेत, भोवतालचेच सर्व अनुभव आहेत. तर माझं शिक्षण मी अकोल्याला असताना M.Com माझं झालं. MA मराठी मी प्रायव्हेटमध्ये केलं. त्यानंतर कॉलेजमध्ये मी 1979 मध्ये वर्धेला अकाउंटन्सी शिकवतो. तीही पुस्तकं अभ्यासक्रमाची मी लिहिलेली आहे कॉमर्सची, कारण मी त्या क्षेत्रात काम करतो म्हणून त्या क्षेत्राचं उत्तरदायित्व म्हणून मी ती पुस्तकं लिहिली. आणि मराठीमध्ये जे माझं लेखन आहे, 10-12 पुस्तकं आता प्रकाशित झालेली आहेत, 5-7 प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. तर हे सर्व काम माझं गेल्या 30 वर्षापासून 35 वर्षापासून सुरू आहे. म्हणजे खूप मोठी साधना करावी लागते. सुरुवातीला तर जवळपास 15-20 वर्ष मी लिहित राहिलो आणि 20 वर्षानंतर माझी पुस्तकं यायला लागली. 20 वर्ष मला लिहावं लागलं आहे. वेगवेगळ्या मासिकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये कथा, कविता, लेख, समीक्षा हे प्रकाशित होत राहिले. आणि नंतर मग इथे 1979ला मी लागलो. मग 81ला मी कॉमर्समध्ये MPhil केलं आणि 92 मध्ये मी PhD केली. आशा सावदेकरांच्या मार्गदर्शनाखाली भालचंद्र नेमाडे यांचे समग्र साहित्य हा माझ्या प्रबंधाचा विषय होता. आणि आशा सावदेकर माझ्या मार्गदर्शक होत्या. नागपूर विद्यापीठाने 1992 मध्ये मला आचार्यपदवी दिली. त्यानंतर त्याच प्रबंधाचा पुन्हा 10 वर्ष अभ्यास करून त्याची 3 स्क्रिप्ट, 3 पुस्तकं मी तयार केले. भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी 1996 मध्ये प्रकाशित झालं. त्यानंतर भालचंद्र नेमाडे यांची कविता 2004 मध्ये आणि भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा 2005 मध्ये, असे प्रबंधाचे 3 ग्रंथ माझे प्रकाशित झाले. आता हे 3ही ग्रंथ पुढच्या वर्षापासून नागपूर विद्यापीठात MA Part 2 मराठी वाङ्मय या विषयामध्ये एक दुसरा पेपर असतो, विशेष लेखक म्हणून. त्या विशेष लेखकमध्ये भालचंद्र नेमाडे हे विशेष लेखक राहणार आहेत. मी दोघांनी मिळून लिहिलेलं पुस्तक आहे. ते BA Part 2 ला अमरावती विद्यापीठात आहे, पुणे विद्यापीठात, इंदोर, उज्जैन अशा विद्यापीठांमध्ये ते अभ्यासक्रमाला आहे. भालचंद्र नेमाडे यांची कविता मुंबई विद्यापीठाला BA अंतिमसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासाला आहे. तर विविध विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमामध्ये काही पुस्तकं माझी लागलेली आहेत. आणि बाकी तुम्हाला देशपांडे सरांनी बरंच माझ्याबद्दल सांगितलं असेल, त्यामुळे आता मी माझ्या तोंडाने आणखी काय काय सांगू. आता ही एक मोठी गंमत आहे. मला सिनेमा पाहण्याचा खूप नाद होता. जेव्हा मी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो कॉलेजमध्ये, तेव्हा मी खूप सिनेमा पाहायचो आणि त्या सिनेमाच्या कथा माझ्या डोक्यामध्ये भिनायच्या. आणि मग मला असं वाटायचं की आपण सुद्धा एखादी सिनेमाची कथा लिहायची, जेणेकरून त्याच्यावर सिनेमा निघेल. तर
म्हणजे सुरुवातीला 2-4 सिनेमाच्या कथाच लिहिल्या होत्या. आता त्याचे सिनेमे झाले नाही हे तुमचं सुदैव समजायचं. आणि त्यातूनच मग लेखनाची जी आवड आहे ती माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे. पण कसं असते की संचितावर वगैरे माझा फार विश्वास नाही, पण काही गोष्टी अशा पूर्वजांपासून आपल्याकडे चालत येतात. माझ्या घराण्याची तर परंपरा ठार अक्षरांधळी म्हणा अशा प्रकारची आहे. पण माझे जे आजोबा होते माधवराव महाराज म्हणून माझ्या आईचे वडील, ते गाडगे महाराजांसोबत कीर्तन करायचे आणि गाडगे महाराजांपेक्षाही अनेकदा त्यांचं कीर्तन चांगलं होत असे आणि खूप लोक त्यांच्या कीर्तनाला येत असत. तर ते नेहमी माझ्या घरी यायचे आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचे. कदाचित तो एक धागा पकडून तुम्हाला असंही म्हणता येईल की संत साहित्यावरचं माझं जे लेखन आहे ते त्यांच्या सांगण्याचा जो काही माझ्या मनावर परिणाम झाला असेल त्या परिणामातून ते लेखन पुढे आलं असेल. तुकारामावरचं, संतांवरचं. लेखक व्हावं हा प्रश्न थोडासा नाजूक आहे. मी झालो लेखक. कसा झालो, केव्हा झालो किंवा झालो की नाही झालो या प्रश्नाचं तर उत्तर मला देणं फार कठीण आहे. ते तुम्हीच आता ठरवायचं आहे की मी लिहितो ते योग्य की अयोग्य, चांगलं की वाईट, पण मी लिहितो. का लिहितो? मला लिहावंसं वाटते. समाजाप्रती माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. समाजातल्या लोकांना आपण 4 गोष्टी सांगितल्या पाहिजे. माझं जे ज्ञान आहे ते मी तुम्हाला दिलं पाहिजे. या भावनेतून ते सर्व येत असेल असं मला वाटतं. बरं, लिखाण करताना किंवा आपण लेखक आहोत म्हणजे तुम्ही आता सांगितलं मी लिहितो आणि जे लिहितात ते लेखक आहे असं आम्ही मानतो. तर लेखन करताना सुरुवातीला तुमच्यावर कोणाचा प्रभाव होता? कोणाच्या प्रभावातून लेखन सुरू? तर तुम्हाला गंमत वाटेल, माझ्यावर वि.स. खांडेकरांचा सुरुवातीला खूप प्रभाव होता. मी वि.स. खांडेकरांचं खूप साहित्य वाचलं आणि माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा खांडेकर खूपदा दिसायचे. आणि एक प्रकारे त्यांच्या साहित्यातून प्रेरणा म्हणा किंवा एक श्रद्धास्थान असते आपलं, त्यापैकी म्हणा खांडेकर हे माझं सुरुवातीचं श्रद्धास्थान. त्यातून मी लेखन करू लागलो नंतर. आणि नंतर मग मला असं वाटायला लागलं, भालचंद्र नेमाडेंची कोसला जेव्हा कादंबरी मी वाचली तेव्हा मला असं लक्षात आलं की खरं जे लेखन आहे किंवा साहित्य आहे ते असंच आहे कोसलासारखं. कारण त्याच्यामध्ये जो पांडुरंग सांगवीकर नायक आहे त्याच्यामध्ये मला माझं प्रतिबिंब सापडलं आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण सुद्धा अशा पद्धतीचं लिहिलं पाहिजे की जे जीवनाशी निगडीत आहे, आपल्याशी निगडीत आहे, सर्वसामान्य माणसाशी निगडीत आहे. खांडेकरांचं लेखन जे आहे ते काहीच आदर्शवादी लेखन आहे, तेही आवश्यक आहे. पण त्या कालखंडाचा तो प्रभाव आहे, परिणाम आहे. प्रत्येक कालखंडानुसार लेखन होत असतं. आता रामायण महाभारताच्या कालखंडात रामायण महाभारत घडलं. खांडेकरांच्या फडक्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कादंबऱ्या लिहिल्या. आणि आताचे जे लेखक आहेत ते अधिक वास्तववादी झालेले आहेत, नाही का? तर हा लेखनावरचा प्रभाव आणि परिणाम हा कालसापेक्ष असतो असं मला वाटतं. याचं महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो. मी सुरुवातीला कविता लिहित होतो. म्हणजे मूळ तर माझा पिंड जो आहे लेखक म्हणून जो भरला तो गद्य लेखनाचा आहे. मी सर्वात पहिली कथा लिहिली होती गण्या गण्या गणपती. वराडी भाषेतून ती कथा लिहिली होती. एका खेड्यातल्या मुलावरची ती कथा आहे. ती प्रकाशित सुद्धा झाली आणि त्या कथेनं मला पहिल्याच वर्षाला म्हणजे प्री कॉमर्स होतं तेव्हा कॉलेजमध्ये जात होतो. 11वी आपलं तुम्ही जसं 11वी गेले तसं आमचं त्यावेळी प्री कॉमर्स होतं. आणि तिथे मग विठ्ठल वाघांनी ती जी कथा आहे मी त्यांना ओळखत नव्हतो, नाव ऐकलं होतं. मग त्यांनी त्या कथेवरून मला डायरेक्ट प्रधान संपादक करून टाकलं मॅगझिनचं. सुदर्शन नावाचं मॅगझिन होतं
तर त्याचं संपादक करून टाकलं. तर मला एक थोडासा हुरूप आला की आपण काहीतरी कोणाला संपादक केलं. तर काही लोकांनी माझी शोभायात्रा काढली होती कॉलेजमध्ये. पहा म्हणे हा आपला प्रधान संपादक आहे. म्हणजे इस्त्री नसलेला पैजामा, इस्त्री नसलेला शर्ट. आणि माझ्यावर बरेच कॉमेंट झाले त्यावेळी. पण मला काय, आता मी एवढ्या गरिबीतून आलेलो, मला काही त्याचं फार वाटलं नाही. चांगल्या कपड्याचं काही मला आकर्षण नव्हतं, आताही नाही आहे. तर त्यावेळी कॉलेजच्या मुलांनी मात्र माझी बरेच धिंडवडे उडवले माझे. आणि मी काही त्याच्यामुळे काही नर्वस झालो नाही. मी लिहित राहिलो आणि लिहिण्यावरच माझा खरा विश्वास आहे. पण तुमच्या या कविता आहेत, कवितेवर नाही बोललो का तर मग मी कविता लिहायला लागलो. आणि 1986ला ऋतू नावाचा कविता संग्रह महाराष्ट्र सरकारच्या अनुदान योजनेतून आला. अभिजित प्रकाशन आहे, युधिष्ठिर जोशींचं होतं ते. नागपूरवरूनच तो कविता संग्रह प्रकाशित झाला. आणि अनेक कवी संमेलनांमध्ये मी कविता सादर केल्या. पण ठीक आहे, आता त्यातल्या कविता बऱ्या आहेत. मीही एखाद्या वेळी कविता जर वाचायच्या असल्या माझ्या स्वतःच्या, कसा मी लिहित होतो सुरुवातीच्या कालखंडामध्ये, तर मी त्या वाचतो, बऱ्या वाटतात थोड्याफार. पण कवितेचा सूर मला सापडला असं मला वाटत नाही. आणि जेव्हा माझा गद्यलेखनाचा पिंड आहे, मग त्यातून मी नंतर प्रबंध लेखन केलं, समीक्षा लेखन केलं, काही ललित लेख लिहिले आणि कथा वगैरे लिहिल्या. आणि मग मला असं लक्षात आलं की बाबा कवितेच्या आपण उगीच वाटी जाऊ नये. आणि आता माझ्या बायकोचंच नाव कविता आहे, उगीच कवितेच्या कशाला वाटी जायचं. एक कविता भरपूर झाली का? प्रेम कविता आहे, तर तुम्ही कवितावरच लिहिलेलं आहे का? नाही, की कवी म्हटलं की त्यानं प्रेम कविता लिहिली नाही तर तो कवीच नाही, असा आपला मराठी कवितेतला समज आहे. आता आमची एक रुचेची मैत्रीण आहे, माझी मोठी मुलगी रुचा. ती MBBS पार्ट 1ला आहे अकोला GMC मध्ये. तर तांब्यांपासून गरगऱ्यांपासून आता सर्वांनी प्रेम कविता लिहिल्या, अतिशय चांगल्या प्रेम कविता लिहिल्या. तर आता माझ्या मनामध्ये हाच प्रश्न अनेकदा उपस्थित झाला. आजही तुम्ही आता उपस्थित केला म्हणून सांगतो की प्रेम न करता सुद्धा मराठीमध्ये खूप कवींनी प्रेम कविता लिहिलेल्या आहेत. तांब्यांच्या कविता या गेय कविता. तुमच्या कविता वाचताना त्यामध्ये छंद वाटतच नाही, मुक्त छंदातल्या प्रेम कविता आणि ते मुक्त छंद, हे थोडस नाही. असं नाही, मुक्त छंदामध्ये आता नवे कवी किती चांगल्या चांगल्या प्रेम कविता लिहितात. म्हणजे प्रेम करत नाहीत ते, पण प्रेम कविता लिहितात की नाही मुक्त छंदात. तर कवितेला छंदाचं कुठं बंधन असतं. म्हणजे कविता स्वतःचा छंद स्वतः घेऊन येत असते. ती मुक्त छंदात यायची असेल तर मुक्त छंदात येते. पण आता राजेशनं प्रश्न विचारला, तर मला आता या संदर्भात तुम्ही काही लोक लिहित असाल तर माझं तुम्हाला एक लिहित असाल तर माझा एक सल्ला आहे की कृपा करून मुक्त छंदाच्या वाटी जाऊ नका. तो फार वाईट असतो. छंदामध्येच कविता लिहिली पाहिजे, कारण खरी कविता ही छंदातच येत असते आणि छंदातच कविता लेखन केलं जात असते. संतांनी सुद्धा छंदात काव्यलेखन केलं, पंडित कवींनी सुद्धा छंदात काव्यलेखन केलं. रामायण महाभारत विदग्ध वाङ्मय म्हटलं की ते काव्यच असते. हे सर्व बरोबर आहे, पण कविता हा विशुद्ध वाङ्मय प्रकार आहे. ह्या गोष्टीमध्ये फरक आहे. हे जे लोक मी तुम्हाला सांगितले, तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे, हे अस्सल कवी होते. आता लोक कवी होतात, कवी असत नाही. हा सारखं वाटतं. कारण नाही, काय आहे की मी थोडस वेगवेगळे वाङ्मय प्रकार हाताळतो. म्हणजे समीक्षा मी जास्त हाताळायला लागलो. समीक्षेवर माझी पुस्तकं सुद्धा जास्त झाली, त्यामुळे लोक मला आता समीक्षकच म्हणतात. मी 2 कादंबरी लिहिल्या आतापर्यंत, पांगुरवाडा आणि हारास. त्यानंतर कादंबरी लेखन मधल्या कालखंडामध्ये माझं कमी आहे. म्हणजे 3री कादंबरी आली नाही, पण 3री कादंबरी भूवैकुंठ वारकरी संप्रदायावरची आहे. आणि ती 3री कादंबरी जी आहे ती आता पुढच्या वर्षापर्यंत ती साकेत प्रकाशन प्रकाशित करणार आहे. ह्या कादंबरीला सुद्धा मला 5-6 वर्ष लिहावं लागलं, 5-6 वेळा लिहावं लागलं. तोपर्यंत माझं समाधान होत नाही, तोपर्यंत माझं लेखन मी प्रसिद्धीला देत नाही.
आणि दिल्यानंतर सुद्धा परत परत मागवून घेतो आणि त्याच्यामध्ये बदल करत असतो. आणि मी स्वतः आता कॉम्प्युटरवर काम करतो, त्यामुळे काम करणं मला सोपं आहे. कथा मात्र महाराष्ट्रातल्या चांगल्या दर्जेदार दिवाळी अंकामध्ये मी विषय सुद्धा करंट हाताळतो कथेमध्ये. होता त्या गावातल्या लोकांनी आणि त्याला वारीत टाकलं होतं, त्याला हाकलून दिलं होतं. का हाकलून दिलं तर त्याने एका दलित मुलाचं ब्राह्मण मुलीशी लग्न लावून दिलं होतं मंदिरामध्ये. तर तो विषय माझ्या डोक्यामध्ये घुलला आणि मग अस्पृश्य नावाची मी कथा लिहिली की ब्राह्मण सुद्धा अस्पृश्य असू शकतो, त्याला सुद्धा लोक वारीत टाकतात, अशा पद्धतीचा तो विषय आहे. आता पूर्ण कथा सांगायला आपल्याजवळ वेळ नाही आहे. त्यानंतर मी होय मी मुसलमान आहे ही कथा लिहिली युगांतर दिवाळी अंकातच. चालवतात ते आणि ते सुद्धा खूप मोठे समाजसेवक आहेत, खूप पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर त्यांच्याकडे शासनानं ती कुपोषणाची समिती सोपवली, कुपोषणावर उपाययोजना त्यांच्याकडून मागितली आहे आणि त्यांनी त्या तुमच्या वाचनात स्वस्त का या नावाचा कथासंग्रह बजाज पब्लिकेशन अमरावती ते 2-3 वर्षापासून काढून राहिले, पण अजून काही त्यांच्याकडून तो निघालेला नाही आहे, पण तो निघेल. नाही, कसं असते की कथा आणि कादंबरीचं नातंच आहे. नेमाळे जरी म्हणत असले की लघु हा भाग वेगळा, पण शेवटी कादंबरी म्हटली की कथा आलीच त्याच्यामध्ये. कथा कोणत्या ना कोणत्या रूपात तर राहीलच, न कथा राहील पण शेवटी कथा तर राहीलच त्याच्यामध्ये. आणि कथा लेखकानं जर कादंबऱ्या लिहिल्या तर त्याच्यात फार काही नवल वाटण्याचं कारण नाही. आता असं अलीकडे मराठीमध्ये काय आहे की एक शिक्का बसला म्हणजे जे जे जाणवतं त्या फॉर्म मध्ये माझं लेखन येत असतं. मग ते कथेच्या रूपात येते, कादंबरीच्या रूपात येते, समीक्षेच्या रूपात येते, लेखांच्या रूपात येते, कवितेच्या समीक्षेच्या रूपात येते, संत साहित्याच्या रूपात येते. ज्या वेळी मला जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेतून माझं लेखन येत असतं. तिला जी आणि ही पांगुळवाळा जी कादंबरी तुम्ही वाचली त्यामध्ये तुम्हाला त्या प्रभावाचा अंदाज येऊ शकतो. पण त्यांचा प्रभाव आहे म्हणजे मी त्यांच्याच प्रभावामध्ये लेखन करतो असं नाही. मग माझ्यावर खांडेकरांचा तर आधी प्रभाव होता, त्यानंतर मग नेमाळ्यांचा प्रभाव होता, म्हणजे हे माझे श्रद्धास्थान आहे. पण त्यांच्या प्रभावामध्ये मी लेखन करण्यामुळे मी माझ्या साहित्याची समीक्षा करू शकतो एवढा मी तटस्थ राहतो.